तुम्हालाही सकाळी सकाळी उठल्याबरोबरच हातात काम थांबवतात का? हे हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. उठली आणि बाहेर आली तर डायरेक्ट आईने माझ्यावर कामाचा हल्ला बोलच केला. तिला गोधड्या माझ्या हातात जा म्हणे टाकून. मग गेली अर्ध्या झोपेत गोधड्या टाकायला. मग काय झोपेत टाकता टाकता खाली पडली. अच्छा हुआ मेरी माँ ने देखा नाही तर वरतूनच मला मारत मारत खाली आणलं असतं. बालपाल पचकाई असतो. याचाच आनंद सकाळचा व्ह्यू बघत बसली. मध्ये आईची कलाकारी दिसली. कलाकारी बघून मी शॉक. बाकी लोकांच्या टाक्यांना तर काही साडी घातली नाहीये, आपल्याच टाकीला का नवरी सारखं सजवलंय. तिला थंडी वाजते की काय, पण आता तर थंडी गेली आहे. हे नंतर थोडा रिसर्च करून समजलं की आता जास्त ऊन पडेल म्हणून टाकी फुटू नये म्हणून जुगाड लावलाय आईने. वा मॉम तू सिगरेट हो, इसे बोलते इंडियन वुमन. बापरे, आमची सर्व जास्वंदाची फुलं कोणी तोडून घेऊन गेलं. एकही फुल दिसत नाहीये. नंतर माहीत पडलं की घरात तोडून ठेवले. मग घेतला बाबा रामदेवचा टूथपेस्ट आणि हा माझा फेवरेट ब्रश जो मी 1 वर्षापासून यूज करते. माझ्याकडे सर्व घ्यायला पैसे राहतात पण ब्रश नाही. पण जाऊ द्या, आता तो माझा प्रिय मित्र बनलाय. तेवढ्यात आईने सांगितलं चहा ठेव गुळाची. ठेवली चहा गुळाची, पण गुळच कळत नव्हता. शेवटी चहा शिजवावी लागली, मग पिली. त्यानंतर झाली रेडी. मस्त त्या लांब झिपुट्या मोकळ्या सोडून इकडे तिकडे पोल देऊन झालं डन. आज मला जायचं होतं ब्लाऊज आणि कुर्तीची कच्चे मटेरियल घ्यायला. तर मी त्या शॉपवर खूप आधी गेली होती म्हणून मला आठवण पडलं होतं आता. पण थोडंसं दिमागवर जो टाकून आठवण करत होती. हा वरचा रोड पाहून आठवण आलं की मी बरोबर चालली. पुढे येऊन काय समजत नव्हतं जायचं तरी कुठं, सरळ जायचं की इकडे टर्न घ्यायचा. मंदासारखी 5 मिनिटं तिथं उभं राहून मग टपरीवाल्याला ॲड्रेस विचारला. सरळ जाऊन अजून एकदा टर्न घेऊन फायनली पोहोचली शॉपवर. तिथे गेल्यावर ड्रेसेस, कुर्तीज आणि कापड बघून मला वाटत होतं की सर्व दुकानच घ्यायचं की काय आपण. पण मी शांततेत मनाला समजवलं की आपण जे घ्यायला आलो तेच घेऊन जायचं इथून. तर मग घेतला मी व्हाईट कापड शर्ट कुर्तीसाठी. शॉपवरून डायरेक्ट निघाले क्लाससाठी. आज के लिए इतना ही. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.